आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। चिमाई मळा येथील अंगणवाडी इमारतीचे डिजिटल अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे। या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण, डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत। चिमुकल्यांचे भविष्य प्रबल होण्यासाठी सढळ हाताने सहकार्य करावे ही नम्र विनंती च्या अंगणवाडी सेविका सौ वर्षा रावसाहेब माने यांनी केली आहे। मी मनीषा प्रकाश बागल, राहणार लेंगरे। 2026च्या जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका स्वर्गीय आमदार आदरणीय अनिल भाऊ बाबर यांच्या आशीर्वादाने लोकप्रिय आमदार, दमदार आमदार आदरणीय सुहास भैया, युवा नेते विट्याचे उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली मी लेंगरे गटातून जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरत आहे। आणि आज या ठिकाणी तुम्हाला आवर्जून मला सांगायचं आहे, ज्यावेळेला मी पंचायत समितीमध्ये काम केले त्याच्या अगोदरच्या कारकिर्दीत आपले टेंबू योजनेचे जनक अनिल भाऊ, त्याचबरोबर कडेगावचे माजी आमदार मोहनशेठ दादा, त्याचबरोबर आपले लोकप्रिय आमदार सुहास भैयांनी चांगल्या पद्धतीने पंचायत समितीचा कारभार केलेला होता। आणि आपल्या सुहास भैयांनी ते पंचायत समिती राज्यात प्रथम क्रमांक आलेला होता। माझ्या पुढं आव्हान होते, परंतु आपले अनिल भाऊ असतील, त्याचबरोबर सुहास भैया त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पंचायत समितीमध्ये आदर्शवत असा कारभार केलेला आहे। महिला सक्षमीकरण असेल, सबलीकरण असेल, त्याचबरोबर महिलांच्या बचत गटाला प्रोत्साहन देण्याचे काम मी केलेले आहे। महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी मी नेहमीच त्यांच्या पाठीशी राहिले। तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, मी जलयुक्त शिवार पाणी फाउंडेशनमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। ज्यावेळी मी पंचायत समितीला सभापती झाले तेव्हा पाणी फाउंडेशनमध्ये मी जास्तीत जास्त गावांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहन केले। त्याचबरोबर रेणावी, रेवणगाव, घोटी, बुद्रुक, पारे, देवनगर, लेंगरे या ठिकाणी सुद्धा मी अधिकाऱ्यांना घेऊन महाश्रमदान केले। आणि तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचं आहे, मी अनेक पंचायत समितीच्या माध्यमातून उपक्रम घेतले। त्यामध्ये पंचायत समिती आली आपल्या दारी या उपक्रमामध्ये जे आपल्या तालुक्यातील वृद्ध महिला असतील, परत पुरुष असतील, त्याचबरोबर शेतात जाणारे सर्व शेतमजूर असतील, त्यांना रोज पंचायत समिती येता येत नव्हतं। त्यासाठी मी अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी गेले आणि ज्या महिलांना जे आपल्या महिलांच्या ज्या योजना असतील त्या ठिकाणी आपली लाडकी बहीण योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, वर संजय गांधी निराधार योजना असेल, लेक माझी भाग्यश्री योजना असेल, या योजना महिलापर्यंत पोहोचवल्या आणि त्याचा तुम्ही लाभ घ्यावा आहे। आणि त्याचबरोबर आपला तालुका बेघर राहता कामा नये हा सुद्धा मी उपक्रम राबवला। आपल्या तालुक्यातील जे राहण्यायोग्य घरे नव्हते त्या लोकांना जाऊन मी भेटी घेऊन त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई योजना, त्याचबरोबर पंडित दीनदयाल उपाध्याय योजना यामध्ये सर्वांनी जी घरे बसतील त्याचा मी सर्वांनी त्या योजनेमध्ये मी जास्तीत जास्त घरांना बसवले। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचे आहे, तालुक्यातील आपल्या आशा असतील, अंगणवाडी सेविका असतील, सिस्टर असतील, यांना नेहमी त्यांच्याशी बरोबर राहून त्यांच्या अडीअडचणी दूर सोडवण्याचा मी प्रयत्न केला। तुम्हाला सर्वांना मी सांगायचं, आपल्या शाळांच्या बाबतीत सुद्धा आम्ही ठिकठिकाणी आपल्या पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील त्या शाळांना भेटी देऊन आपल्या शिक्षण विभाग चांगल्या पद्धतीने कसा राज्यात घडेल त्यासाठी मी स्वच्छ सुंदर शाळा असेल किंवा आपले शाळेमध्ये मुलं मला ते काही माहित नाही, परंतु मला वाटतंय मी पक्षाबरोबर नेहमी ठाम असेल। आणि मी जे काम केले आहे पंचायत समितीला तुम्हा सर्वांना माहीत आहे, ज्या पंचायत समितीच्या मी विकासाच्या जोरावर अर्ज भरलेला आहे आणि माझ्या गटातील लेंगरे गटातील लोकांनीच मला सांगितलेलं आहे। तुम्हाला चंद्रकांत आता या ठिकाणी मला सांगायचे, माझे गेले 3 महिने झाले माझ्या सासू सासऱ्याचे आत्ताच दुःखद निधन झालेले आहे। माझ्या बागल कुटुंबियावर खूप मोठा दुःखाचा डोंगर पसरलेला आहे, परंतु माझ्या लेंगरे गटातील लोकांनी मला खरंच या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आणि विशेष म्हणजे माझं कुटुंब, बागल कुटुंब, माझे दोन्ही दीर असेल, सासू सासरे असेल, यांच्यासाठी मी या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने लेंगरे गट हे माझं कुटुंबच आहे आणि कुटुंबाची सेवा करण्याचं हे लोक मला ही देतील, संधी देतील हे मी खरंच तुम्हाला या ठिकाणी सांगते। पंचायत समितीमध्ये ज्या पद्धतीने मी आदर्शवत काम केलं त्या पद्धतीनेच मी जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आदर्शवत काम केले आणि लेंगरे गटासाठी जास्तीत जास्त मी निधी खेचून आणेन। मला एवढं सांगायचं। आणि आदरणीय सुहास भैया आणि अमोलदादा असतील ते
ज्या पद्धतीने ते आपल्या भागाचा सुजलाम सुफलाम केलेलंच आहे, त्या पद्धतीतून सुद्धा मी रोजगार असेल, शिक्षण असेल यावर जास्तीत जास्त भर देईन. सो पायल निवास कदम, मी लेंगऱ्या गणातून उभा राहिलेली आहे. सगळ्यांनी मदत करा. नमस्कार, मी सलोनी फिरोज शेख. आज या ठिकाणी आम्ही लेंगरे गटातून पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी इथं उपस्थित आहोत. मला वाटतं बाबर पॅटर्न हा तर दिसलाच आहे नगरपालिकेला, महिला राज दिसलंच आहे. याही वेळेस लेंगरे गटातही महिला राजच असणार आहे. मनीषाताई असतील, पायलताई असतील, दोघीही दमदार उमेदवार म्हणून आपल्या समोर येत आहेत. एक परखड वक्ता, एक संवेदनशील महिला, दोघीही आपल्या आपल्या ठिकाणी योग्य काम करतील. मला वाटतं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती योग्य हातांमध्ये जाणार आहे याची खात्री या निमित्तानं व्यक्त करते. आणि आपणा सर्वांना एकच आव्हान करते, येणाऱ्या 5 तारखेला आपण सर्वांनी या दोन्ही महिलांना भाऊंच्या संस्कारांवर चालणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक गटातल्या, प्रत्येक गणातल्या सर्वांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. आणि भाऊंचे जे काही कार्यकर्ते भाऊंच्या संस्कारांवर चालणारे आहेत, सगळ्यांना पुढे येण्याचं काम हे आपण सर्वांनी करायचं आहे. एवढंच बोलते, इथंच थांबते. जय हिंद. खरं तर कसं असतं, समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये नेतृत्वाचा निर्णय आपल्याला मान्य करायचा असतो. काही प्रोटोकॉल्स असतात, नियम असतात, आणि नियम, संयम आणि प्रोटोकॉल्स हीच खरी मला वाटतं राजकीय परिपक्वता असते. तर मला वाटतं जरी आज मतपत्रिकेवर माझं नाव नसेल तरी सुद्धा विकासाची धुरा ही योग्य हातांमध्ये आहे. या गोष्टीचा आनंद आहे. भाऊंनी नेहमी शिकवलेला आहे, नेहमी संस्कार दिलेले आहेत की मतदारसंघ हा आपला कुटुंब आहे. त्यामुळं माझ्याच कुटुंबातल्या 2 भगिनी आज इथं निवडणूक लढवत आहेत. याहून आनंदाची गोष्ट काहीच असू शकत नाही. या गोष्टीची खंत कधीच राहणार नाही की मला उमेदवारी मिळाली नाही. माझ्याच कुटुंबातील 2 भगिनी आज इथं उभ्या आहेत आणि त्यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करून द्यायचा आहे. एवढंच बोलतो. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.